नमस्कार मित्रांनो, MT5 ॲपमध्ये तुम्ही ट्रेडिंग कशी करायची आणि एक्सएमला MT5 शी कनेक्ट कसं करायचं सगळी प्रोसेस सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। सुरुवातीला MT5 हा प्लॅटफॉर्म प्ले स्टोअरवरून हटवला गेलाय गव्हर्नमेंटकडून, त्याच्यामुळे तुम्हाला तो प्ले स्टोअरवर तर मिळणार नाही। क्रोमवर जायचं, सरळ सर्च करायचं MT5 APK डाउनलोड। ठीक आहे, MT5 ची वेबसाईट येईल metatrader5.com, त्याच्यात जायचं, डाउनलोड APK फाईल करायची आणि तिथनं डाउनलोड करायचं। नसेल तर मला डायरेक्टली व्हॉट्सअपवर मेसेज करा, मी लिंक पाठवून देईल। व्हॉट्सअप नंबर आहे माझा 9579172016। तर बघा, सुरुवातीला तुम्हाला यायचं एक्सएम ॲपमध्ये। एक्सएमला लॉग इन करून घ्या, तिथं मॅनेजवर क्लिक करायचं। तुम्हाला मॅनेजवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली थोडं स्क्रोल केलं, MetaTrader5 लॉग इन डिटेल्स म्हणून लिहिलेलं दिसेल, तिथं क्लिक करायचं। तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व्हर दिसेल MT5 चा, त्यानंतर MT5 ची ID दिसेल आणि पासवर्ड दिसेल। सुरुवातीला काय करायचं आहे, तुम्हाला MT5 ॲपमध्ये जायचं आहे। MT5 ॲप डाउनलोड केला नसेल तर डाउनलोड करून घ्या, त्याच्यामध्ये जायचं आहे। त्याच्यामध्ये गेल्यानंतर एक्सेप्ट करून घ्यायचं आहे सगळं आणि त्यानंतर इथं कॅन्सल करायचं आहे। इथं बघा खाली अकाउंट्स म्हणून लिहिलेलं असेल, अकाउंट्सवर क्लिक करायचं आहे इथं आणि त्याच्यानंतर प्लसवर क्लिक करायचं आहे। इथं फाइंड ब्रोकरवर क्लिक केल्यानंतर इथं सर्च करायचं तुम्हाला एक्सएम ग्लोबल लिमिटेड। एक मिनिट, एक्सएम ग्लोबल लिमिटेड बघा इथं येईल, एक्सएम ग्लोबल लिमिटेड, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। इथं आपला सर्व्हर टाकायचा। सर्व्हर काय होता आपला चेक करूया एकदा। इकडे यायचं आहे आपण, मगाशी कशात होतो आपण, एक्सएम मध्ये होतो। एक्सएम मध्ये यायचं, इथं चेक करायचं आपला लॉग इन सर्व्हर काय होता। बघा इथं सर्व्हर MT5 चा किती 7वा सर्व्हर आहे। ठीक आहे, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही। इथं सर्व्हर टाकूया MT5 चा 7वा, एवढे सगळे सर्व्हर आहेत, आपण शोधायचं। इथं 6वा MT5 चा 6वा सर्व्हर होता, तो टाकायचा आहे। लॉग इन ID काय होती, एकदा जाऊ MT5 मध्ये जाऊन चेक करू आपण, एक्सएम मध्ये जाऊन चेक करू आपण। इथं बघा लॉग इन ID मी MT5 ची कॉपी केली, 3022197881 ही माझी MT5 ची ID आहे। त्याच्यावर जायचं, त्याच्यावर गेल्यानंतर इथं यायचं, इथं जाऊन ती ID इथं टाकायची। त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड बनवला असेल MT5 चा अकाउंट बनवताना, तो पासवर्ड टाकायचा इथं। आता बघा पासवर्ड टाकून झाल्यानंतर इथं लॉग इन वर सिंपली क्लिक करायचं आहे। लॉग इन वर क्लिक केलं का इथं रिअल अकाउंट आपलं एक्सएमचं कनेक्ट झालेलं आहे एकदम मस्तपैकी। इथं बघायचं, हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं सगळं दिसून जाईल। इथं कोट्समध्ये जायचं, कोट्समध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं, सुरुवातीला इथं गोल्डचा चार्ट ॲड करायचा। प्लसवर क्लिक करायचं, सर्चमध्ये जायचं, सर्च काय करायचं, गोल्ड सर्च केल्यानंतर इथं काय येईल तुमच्याकडं, एक गोल्डचा चार्ट येऊन जाईल। बघा ही वाला जी गोल्ड लिहिले ही रिअल वाला आहे, ॲड करायचं आहे सिंपली। इथं बाकी सगळं डिलीट करून टाकायचं। इथं एडिटवर क्लिक करायचं, इथं डिलीटवर क्लिक करायचं, बाकी सगळं इथं सिलेक्ट करायचं। तुम्ही जी तुम्हाला ठेवायचं तेवढं ठेवायचं, गोल्ड ठेवायचं, दुसरं काय ॲड करायचं तसंच ॲड करायचं आणि बाकी डिलीट करून टाकायचं। इथं जायचं, गोल्डचा चार्ट पण लागतोय एकदम सिंपली। ठीक आहे, ही एकदम सोपी प्रोसेस होती MT5 ची एक्सएमला कनेक्ट करायची। चार्टवर यायचं, चार्टवर तुम्हाला सेटिंग दिसून जाईल। इथं वर दोन ऑप्शन आहेत बघा, इथं एक आहे, इथं एक आहे। तुम्हाला डायरेक्टली ऑर्डर लिमिटवाले टाकायची असेल तर हे ऑप्शन आहे, त्यानंतर नॉर्मल ऑर्डर टाकायची आहे तर हा ऑप्शन आहे। इकडे बायचं बटन असतं, इकडे सेलचं बटन असते। आता मार्केट चालू नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय दिसणार नाही, तर मी इथं BTCचं दाखवतो तुम्हाला। BTC म्हणजे काय, बिटकॉइन USD वाला चार्ट ॲड करूया आपण आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेड कसं मारतात दाखवतो। बघा ही जी ऑप्शन आहे ना, या ऑप्शनवर क्लिक केलं का इथं बायचा ऑप्शन येतो, इथं सेलचा ऑप्शन येतो, इथं लॉट साईज सिलेक्ट करायचा ऑप्शन येतो। 0.01 ने इथं बाय मारलं तर बायची ऑर्डर लागणार, सेल मारलं तर सेलची ऑर्डर लागणार। ही सिंपल पद्धत आहे MT5 शी एक्सएमला कनेक्ट करायची। बाकी कोणाला काय डाऊट असेल तर मला डायरेक्टली व्हॉट्सअपवर मेसेज करून विचारू शकता। माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9519172016, इथं विचारा। आणि एक्सएमला MT5 शी कनेक्ट का करायचं, बघा एक्सएम जे असतंय ना त्याच्यावर कधी कधी डाऊन होऊ शकतं, ते ॲप मधनं चालता बंद होऊ शकतो, त्यांचं एवढं सगळं भारी नसतं ॲप। ठीक आहे, ती MT5 हा स्पेशल ट्रेड प्लेस करण्यासाठी बनलेला प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यामुळे हिथंच ट्रेड प्लेस केलेले कधीही चांगलं राहतंय। ही कधीही क्रॅश होत नाही, कधीही हँग होत नाही, त्याच्यामुळे काहीही इश्यूज येत नाहीत। बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, अजून कसले व्हिडिओज बनवूया ते पण कमेंट करून सांगा। धन्यवाद।